नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत यांनी जंतर मंतरवरील आंदोलनानंतर तरुणांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे आणि त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी जेन झीला व्हायरस असं म्हटलं, त्याचंही पुढचं पाऊल टाकत कंगना राणौत यांनी त्यांची मळमळ बाहेर काढली. या आंदोलनानंतर ज्या देशाचे पंतप्रधान जेन झीला फ्रेंड्स म्हणतात, त्याच देशामध्ये कंगना राणौत मात्र आपल्या जेन झीला अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरून त्यांचा अपमान करत आहे. आपण आधी कंगना राणौत काय म्हटल्या ते मी मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला वाचून दाखवतो. कंगना राणौत खरं तर वादग्रस्त विधानांसाठीच प्रसिद्ध आहेत. यावेळी मात्र त्यांनी कहर केलेला आहे. आंदोलनाचे व्हायरल व्हिडिओ आणि सगळ्या गोष्टीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते असं म्हणतात की आंदोलनाचे व्हायरल व्हिडिओ मळमळ आणणारे आहेत आणि घाण, कचरा आणि कुरूपता पसरवत आहेत. दुसरं असंही म्हणतात, काही आंदोलकांना जनरेशन गटर, म्हणजे हे जनरेशन गटर आहे असं सुद्धा त्यांनी संबोधित केलेलं आहे. त्यांना कोण जन्माला घालतं आणि वाढवतं असा प्रश्न विचारत कंगना राणौत म्हणतात, ते इतके कुरूप आणि भ्रष्ट आहेत की त्या गृहिणीसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे मुलींच्या बाबतीमध्ये कंगना राणौत यांनी केलेली ही जी टिप्पणी आहे ती तर खूपच आक्षेपार्ह आहे. की ती परत वाचतो की ते इतके कुरूप आणि भ्रष्ट आहेत की त्या गृहिणीस देखील होऊ शकत नाही. म्हणजे आता कंगना राणौत यांचे गृहिणींच्या बाबतीमधले काय कन्सेप्ट आहेत ते त्यांना विचारायला पाहिजे. ते असं म्हणतात की या आंदोलनाच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या संदर्भामध्ये जेन झीने ज्या पद्धतीने कॉमेंट केल्या ते पाहता यांच्यावरती काय कॉमेंट कराव्या मला सुचत नाही. व्हिडिओ इतके कर्कश आणि भडक होते की, म्हणजे जेन झीच्या आंदोलनातले कंगना राणौत असं म्हणतात की जेन झीच्या आंदोलनातील व्हिडिओ इतके कर्कश आणि भडक होते की त्यांना डिजिटल डिटॉक्स करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आता त्यांना या सगळ्या याच्यातून बाहेर पडायचं असेल तर डिजिटल डिटॉक्स करण्याची वेळ कंगना राणौत यांच्यावर आलेली आहे असं त्या म्हणतायत. या कंगना राणौतच्या टीकेनंतर अर्थातच देशभरामध्ये काऊर माजलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणे साळसूतपणे त्याच्यावर काहीही बोलायला तयार नाही. विरोधकांनी कंगना राणौत यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे, पण त्याला कंगना राणौतला या सगळ्या प्रकरणामुळे कुठल्याही प्रकारचा काही फरक पडणार नाही. कारण त्यांचेही बोल होती त्यांनी, म्हणजे कंगना राणौत जसं म्हणतात की या जेन झीच्या मागे कोण आहे असा त्यांना प्रश्न पडतो, तसं कंगना राणौतच्या मागे कोण आहे असाही प्रश्न आता सगळ्या जेन झीला पडायला लागलेला आहे. या पुढच्या काळामध्ये कंगना राणौतच्या बाबतीमध्ये सुद्धा जेन झी आक्रमकपणे सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही. पण कंगना राणौत यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडलेली आहे का, त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहे. सभागृहात बोलताना सुद्धा त्यांनी या बाबतीमध्ये त्यांची कॉमेंट केलेली आहे. त्यामुळं सभागृहाच्या बाहेर आणि इंस्टाग्रामवर टाकलेल्या रीलमधून त्यांनी या पद्धतीनं जे अपमान केलेला आहे आंदोलनकर्त्यांचा. एका बाजूला आपण बघितलं असेल की मी आधी म्हटल्याप्रमाणे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सगळ्या आंदोलनांनी मोठा हिसका बसला आणि रात्री 12 वाजता त्यांनी फ्रेंड्स असा उल्लेख करून या जेन झीला मित्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते मित्र तर नेहमीच म्हणायचे, पण यावेळी त्यांनी खास करून तरुणांना फ्रेंड्स असा शब्दप्रयोग करून मित्र म्हटलेले आहे आणि त्यांना जनरेशन गटर म्हणून कंगना राणौत यांनी नवीन वाद ओढून घेतलेला आहे. अर्थात कंगना राणौत यांना हे वाद काही नवीन नाही. त्यांच्या आधीचे काही मुद्दे जर आपण चर्चेत घेतले तर ते सुद्धा आता व्हायरल व्हायला लागलेले. त्याच्यामध्ये शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्यांनी एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा जो फोटो व्हायरल केला होता त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उठली होती आणि 73 वर्षाच्या शेतकरी महिलेला, विशेषतः ही महिला शेतकरी होती, तिला त्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखवलं होतं म्हणून त्या ट्रोल झालेल्या होत्या. याशिवाय विमानतळावर त्यांनी थाप्पड मारलेली होती एका पोलीस अधिकाऱ्याला, ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. इमर्जन्सी चित्रपटावर जेव्हा नोटीस आली होती त्यावेळेससुद्धा त्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेल्या होत्या आणि त्याही वेळेस त्यांनी प्रचंड मोठा गदारोळ केलेला होता, हे आपण बघितलेलं आहे. जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केलेला होता, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली होती. अर्थात ते वैयक्तिक प्रकरण जरी असलं तरी जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर एक मानहानीचा खटला दाखल केला होता. नंतर तडजोड करून तो खटला मागे घेण्यात आला असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी एका ANI पॉडकास्टमध्ये माजी
पार्टनरने म्हणजे तिच्या जो माजी पार्टनर आहे त्याला त्यांनी चेटकीन म्हटलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं कंगना राणावत यांचे अनेक प्रकरणं आता या सगळ्या सोशल मीडियावर मी अर्थात ते मोबाईलवर बघून तुम्हाला सगळं सांगत आहे. तर हे सगळे मोबाईलवर आत्ता यायला लागलेलं आहे, सगळीकडे व्हायरल होत आहे आणि याला भारतीय जनता पक्षाला त्याचा काडीचाही काही फरक पडताना दिसत नाही. खरं तर आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातही असो किंवा देशभरात असो, भाजपचा कुठलाही मंत्री किंवा खासदार पदाधिकारी पक्षाचा जेव्हा वादग्रस्त विधान करतो, तेव्हा पक्षाचे प्रमुख आणि पक्षाच्या वतीनं त्या बाबतीमध्ये पद्धतशीरपणे मौन पाळलं जातं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याचा अर्थ स्पष्ट होतो की कंगना राणौत यांनी केलेलं विधान हे भारतीय जनता पक्षाला मान्य आहे. अर्थात या बाबतीमध्ये त्यांना बोलावंच लागणार आहे, कारण आता त्यांच्यासमोर विरोधक आहे तो CJP. त्यामुळे CJP कंगना राणौतला या सगळ्या मुद्द्यांवर सोडणार नाही आणि सोशल मीडियावर कंगना राणौतला जसं टार्गेट केलं जाईल तसं नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना पण केलं जाईल. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे प्रकरण आणखीन चिघळेल असं दिसतं आहे. सध्या तरी जनरेशन गटर म्हणजे आता कॉक्रोचच्याही पुढचं पाऊल कंगना राणौत यांनी टाकलेलं आहे. अभिजित दीपकेंनी कॉक्रोच शब्द वापरल्यानंतर एक ट्विट केलं होतं की हे सगळे कॉक्रोच जर एकत्र आले तर काय होईल. ते काय होईल हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता गटर म्हणलेलं आहे. तसंच जर काही पुन्हा घडलं आणि कंगना राणौतला सळोकीपोळो करून सोडायला लागली नवीन जनरेशन, तर भारतीय जनता पक्षाच्या नाकी नऊ येणार आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हेच जर जनरेशन झीला व्हायरस म्हणत असतील, तर मग कंगना राणौतला काय म्हणावं असा प्रश्न पडलेला आहे. ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असं विधान करतात, त्या पक्षाच्या खासदाराला बोलून काय उपयोग आहे, असं सुद्धा एक मतप्रवाह यायला लागलेला आहे. अर्थात कंगना राणौत या सगळ्या प्रकरणातून पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. भाजप त्यांना पाठराखण करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण CJPशी जोडलेली जेन झी त्यांना सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. या सगळ्या विधानांमध्ये सगळ्यात आक्षेपार्ह विधान जे आहे कंगना राणौतचं, की या चांगल्या गृहिणी बनू शकत नाही. वैयक्तिक पातळीवर जाऊन खरं तर कोणाशी बोलायला नाही पाहिजे, पण कंगना राणौत यांनीच त्यांच्या स्त्री असल्याबद्दलच्या आणि स्त्री आणि पुरुषांच्या संदर्भातल्या ज्या काही संकल्पना आहे त्या वारंवार स्पष्ट केलेल्या आहेत. काही वेळा त्यांनी घेतलेली भूमिका लोकांना आवडलेली सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. इतक्या वादग्रस्त असूनसुद्धा जेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की मी लहान असताना माझा भाऊ क्रिकेट खेळायचा, फुटबॉल खेळायचा आणि मला मात्र बाहुली खेळायला दिली जायची, हे त्यांचं विधान लोकांच्या मनामध्ये घर करून बसलं होतं. हे एक चांगलं विधान जर सोडलं तर कंगना राणौत यांनी नंतर मात्र भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी भाजपला जे सोयीचं किंवा त्यांना जे आवडतं अशी विधानं करायला सुरुवात केली आणि त्या आता अशा टप्प्यावर येऊन बसलेल्या आहेत की त्या आता जेन झीच्या टार्गेटवर आलेल्या आहेत. जेन झी त्यांच्या बाबतीत काय भूमिका घेते, जेन झीचा आणि कंगना राणौतचा संघर्ष कुठं जातो आणि हे प्रकरण नेमकं कुठं थांबतं, यावर न्यूज यात्रा लक्ष ठेवून राहणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.